ते मी इथे लावत आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर माझ्या पूर्ण आयलिडवर आणि त्यानंतर त्याला ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने पूर्ण ब्लेंड करून घेणार आहे। इथे तुम्हाला कन्सिलर जास्त वाटत असेल, पण जसं जसं मी मेकअप करेल, जसं जसं तो सेट होईल तसा तो पूर्ण नॅचरल असा दिसेल। ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून झाल्यानंतर इथे पावडरने पूर्ण आईज पुन्हा एकदा सेट करून घ्यायची आहे कॉम्पॅक्ट पावडरने। त्यानंतर मी इथे एक डार्क पिंक शेडचा आय शॅडो घेऊन माझा जो आय लाइनर आपण जसं लावतो त्या पद्धतीने एक छोटा पेन्सिल ब्रश घेऊन लावणार आहे। दोन्ही आईजवर मी तसंच करणार आहे। आणि त्यानंतर हा लाईट पिंक शेड घेऊन छोटा फ्लफी ब्रश घेऊन जो डार्क पिंक शेड लावला होता त्याने तो मी पूर्ण ब्लेंड करणार आहे आयलिडवर। जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता त्याप्रमाणे जास्त वर नाही जायचं आहे आपल्याला, फक्त क्रीज लाईनपर्यंतच आपल्याला ब्लेंड करत जायचं आहे। आणि त्यानंतर हा लाईट ब्राऊन शेड घेऊन मी माझ्या आईजचे जे कॉर्नर आहे तिथे असा व्ही शेपमध्ये पूर्ण माझा हा शेड ब्लेंड करून घेणार आहे, जेणेकरून पूर्ण आय शॅडो चांगले मर्ज होतील आणि नॅचरल असं लुक तयार होईल। आणि मी इथे एक पिंक कलरचा जो शिमर शेड असतो तो इथे मी माझ्या इनर कॉर्नरला लावणार आहे। आणि शेवटी पुन्हा एकदा एक फ्लफी ब्रश घेऊन सर्व आय शॅडो चांगले एकमेकांमध्ये मर्ज करून घ्यायचे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची क्रीज लाईन दिसणार नाही। त्यानंतर इथे लावते आय लाइनर। मी आज इथे विंग लाइनर काढणार नाहीये, सिंपल असा आय लाइनर जे सगळ्यांना जमेल असं आय लाइनर लावते। त्यानंतर मस्कारा